कृष्णकली कृष्णकली आस ज्याची मनी ते नशिबी नसे नशिबी मिळते मनासी न रुचे विधी लिखित हे का कधी कळले कुणा ग्रहाच्या फेऱ्यात कृष्णकली 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 कृष्णकली. रविवारी तुम्ही आमच्या घरी सहपरिवार येण्याची कृपा करा. आमंत्रण आहे. मला कुन्नी पसंत आहे, पण माझी एक अट आहे. अम्मा माया, माझी अट मान्य करण्यावरच स्वीकृती अवलंबून आहे. आम्हाला त्या मिस मजुमदारला घराच्या बाहेर काढावं लागेल. आमच्या लल्लांनी लग्नासाठी होकार दिलाय. अरे आपल्या पांडेजींची कुन्नी. अरे भाऊ, आमची तर इच्छा होती की लग्न खूप धूमधडाक्यात व्हावं. कुन्नी आमची सगळ्यात लाडकी मुलगी आहे. पण काय करणार, जावई बापूंनी अट ठेवली आहे की लग्नात काही अवडंबर होणार नाही, कमीत कमी खर्चामध्ये आणि फक्त घरच्यांच्या उपस्थितीतच हे लग्न होणार. जर हे घेतलं, बघितल्याबरोबर ते वरात परत घेऊन जातील. हे एकदम सरळ साधे आहेत. असं आता आम्हालाच परकी झालीयस आत्तापासूनच. साधी राहणी उच्च विचार. ही बघ. ही पॅक करा. अच्छा. ती दाखवा. बघू. सेम आहे. दोन्हीही पॅक करा. काहीच फरक नाही यांच्यात. म्हणूनच दोन्ही द्या. अम्मा, मी ही अशी साडी कधीच नाही नेसणार. प्रत्येक मुलीच्या जीवनात एक ना एक दिवस असा येतो जेव्हा ती लाल बनारसी नेसूनच सजण्या धजण्यासाठी स्वतः आतुर असते बेटा. वा. ही घ्या राणी, आणि ही भाजी पण माझी झाली. अम्मा. ये कली. आता आम्ही इथून निघावं हेच बरोबर आहे. बघा पसंतीची साडी आहे की नाही. अरे वा. अरे एकदम असाच रंग हवा होता मला. हो ना जया. खूपच स्वस्त मिळाली. 450ची फक्त. 450 तर आम्ही वर्षभरांचे कपडे बनवत होतो. आम्हाला तर आता कळलं की साड्या पण आजकाल एवढ्या महाग असतात. मागच्या वेळी तर कॅनडामध्ये 2500च्या साडीत मीच मॉडेल बनले होते अम्मा. सुनेसाठी तीच आणून देऊ. अम्माच्या मनासारखं झालं तर ती 2500 साडीसहित मॉडेल पण विकत घेईल, पण त्या फालतू खर्चांमध्ये विश्वास नाही ठेवत. हे घ्या. तुमचा बहुतेक गैरसमज झालाय. किंमत फक्त साडीची असते आणि हे तर नेसणाऱ्यावरती असतं. कोणावर 10 रुपयांची चिंधी पण शालू सारखी दिसते आणि कोणी बनारसीला पण पोत्यासारखं नेसतं.
इतकं स्वस्त बनवलं मला, चिमूटभर, आणि कोणाला काहीच वाटलं नाही. मला खाली दाखवलं गेलं या गोष्टीवर कोणी काहीच नाही बोललं. ना अम्माने, ना बाबूजीने. मला वाटू लागलं होतं की ही सगळी लोक माझी आपली आहेत आणि मी यांची. पण नाही. अशी काय चूक आहे माझी की ज्याने माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फक्त माझा तिरस्कारच वाटतो? मी जगण्यायोग्य नाही? बाप रे, सगळं दुकानच खरेदी केलं? खरं सांगायचं तर हो, मेवा मिष्टान्न, कॉस्मेटिक्स, फळं, रुमाल, नारळ आणायला विसरले. सगळं उद्यासाठी. तुम्ही येणार आहात ना उद्या? बडेदाला टिळा लावायचा आहे ना? अरे तुला सांगितलं होतं ना, जरुरी कामासाठी उद्या दिवसभर बाहेर राहायचंय. परवा ऐकीनच सगळं तुझ्याकडून. तशी आज सुट्टी आहे, तरी पण जातीये. काही पेपर्स क्लिअर करायचे. टाटा. घरून निघाले तेव्हा एकदाही असं नाही वाटलं की वळून पाहावं. कदाचित अखेरचं. समोर रस्ता होता आणि मी पावलं उचलत राहिले. एकटीनेच तर जायचं होतं. कळत नाही कुठल्या मातीची बनली मी. नदीसारखी वाहत जाते. कुठून आले माहित नाही, का आले माहित नाही. मनात आलं तर थांबते, मनात आलं तर चालते. आज इथे बस, तर उद्या आणखीन कुठे. एकदाच मला दूर पळायचंय. वास्तवापासून, त्या जागेपासून, माझ्या भूतकाळापासून दूर जायचंय.
एकदम महालक्ष्मी वाटते नाही लाल साडीमध्ये. तुम्हाला अनकम्फर्टेबल नाही वाटत हे इतके सारे दागिने, ही साडी? असं बोलले तर कल्लोळ होईल. मी साडी चेंज करून येते. तुम्ही कुठे जाऊ नका, इथेच थांबा. माझ्यासाठी. माझे परम मित्र येणार आहेत, राजा गजेंद्र किशोर पटनायक. अरे बाबा, 2-3दा आगरताळ्याहून फोन केला मला प्रबीरला भेटायला. तुम्हालाच भेटायला येत आहेत, रात्रीपर्यंत पोहोचतील. जर तुमची परवानगी असेल तर जावई बापूंना रात्रीचं जेवण झाल्यानंतर त्यांना घरी पोहोचवून देऊ. जरूर या. फार सुंदर रंग आहे. इट सुट्स यू. माहितीये याला बांगल्यामध्ये काय म्हणतात? कॉची कोलापाता रॉंग. केळीच्या पानाचा रंग. यू सिंग रवींद्र संगीत व्हेरी वेल. खरंच तुम्ही फारच छान गाता. तुम्ही तर मधूनच निघून जाता. Haven't we met before? नाही तर. तुम्ही सेंट यूज करता? तुम्हाला आवडत नाही तर नाही लावणार. एक कप चहा मिळेल? अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला हवी असेल आणि तुम्हाला नाही मिळू शकणार? चहा. चांगला नाही झाला? नाही, असं काही नाहीये. कालच डॅडींच्या चहाचे बागवाले मित्र देऊन गेले.
तुमच्या वडिलांचे कुठल्या ब्रुवरीमध्ये पण मित्र आहेत का? अरे, गावगावचे खाऊन गेले आणि घरचे मागतात भीक. आजच्या जेवणात तर आम्ही तुम्हाला विचारलंच नाही भीतीमुळे. तुम्ही लोक आहात कुमावचे कट्टर पंडित. डॅडीने तर सर्व लपवूनच ठेवलं होतं. बोला, काय घेणार? स्कॉच की नाही नाही, मी मस्करी करत होतो. मला अशी सवय नाहीये. सवय असती तर तुम्ही चहा नसता मागितला. आणि कदाचित इतके वृक्ष पण नसता. एक गोष्ट विचारू? काय विचार करताय तुम्ही दुपारपासून? माझी काही चूक झालीये? असं काहीच नाहीये. तुम्ही ती रेड साडी घातली होती. तुमच्या अम्मानी दिली आहे, खास शगुनसाठी. तुम्हाला आवडली नसेल तर नाही नेसणार पुन्हा कधी. साडे 10 वाजले. पोचता पोचता 11 वाजतील. माझा आजचा दिवस खूप चांगला गेला. आय होप इट वॉज द सेम विथ यू. आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी